मग बघा काल आपण एक रिएक्शन बघितली होती KClO3 आणि त्याच्यामधून KCl आणि O2 ऑक्सिजन गॅस काय झाला होता बाहेर पडलेला होता. मग याच्यामध्ये पोटॅशियम आपण बघितला तर दोन्ही बाजूला त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होती सेम होती, परंतु Cl आणि ऑक्सिजन यांची ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली होती. ठीक आहे, त्या पद्धतीनं आपल्याला काय करता आलं पाहिजे तर पहिला रूल काय सांगितलाय त्यांनी आयडेंटिफाय द एलिमेंट्स हुज ऑक्सिडेशन स्टेट्स हॅव चेंज्ड इन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. एलिमेंट्स पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे ज्यांचं ऑक्सिडेशन झालेलं आहे किंवा रिडक्शन झालेलं आहे. दुसरा रूल राइट ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन्स for the corresponding elements separately and balance the number of electrons. सगळ्यात अगोदर ज्याचं ऑक्सिडेशन झाले ती ऑक्सिडेशन रिएक्शन लिहायची, ज्याचं रिडक्शन झाले ती रिडक्शन रिएक्शन लिहायची आणि इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करायचे. ऑक्सिडेशन झालेला काय करतो इलेक्ट्रॉन्स लूज करतो, बरोबर आहे, आणि रिडक्शन झालेला इलेक्ट्रॉन काय करतो गेन करतो. मग जर का असं दिसत असेल की गेन केलेले इलेक्ट्रॉन्स 5 आहेत आणि लूज केलेला इलेक्ट्रॉन एकच आहे तर काय करावं लागेल. एक आयर्न आहे आणि एका आयर्ननं एक इलेक्ट्रॉन लूज केलाय, पण दुसरा एलिमेंट समजा एखादा क्लोरीन आहे, त्या क्लोरीननं काय 5 इलेक्ट्रॉन गेन केलेत असं दिसतंय, तर मग काय करावं आयर्न चे 5 ऍटम्स घ्यावे लागतील. आयर्नला काय करावं लागेल 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. अशा पद्धतीनं पहिल्यांदा इलेक्ट्रॉन काय केलं पाहिजे बॅलन्स केला पाहिजे. पुढं तिसरा आहे बॅलन्स ऍटम्स अकॉर्डिंग टू मोलिक्युलर कंडिशन्स अँड रीराइट द रेडॉक्स रिएक्शन. इलेक्ट्रॉन बॅलन्स झाल्यानंतर रेडॉक्स रिएक्शन लिहायची, ते इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करून आणि नंतर मग ज्या पद्धतीने आपण 10वी मध्ये बघत होतो लेफ्ट हँड साइडचे मोलिक्यूल आणि राइट हँड साइडचे मोलिक्यूल यांच्यामध्ये काय करायचा बॅलन्स करायचा. दुसरी गोष्ट ऑक्सिजन ऍटम जर का बॅलन्स करायचा असेल तर त्याच्यासाठी नेहमी वॉटर मोलिक्यूल मॅक्सिमम टाइम्स काय करायचा वॉटर मोलिक्यूल ऍड करायचा. राइट हँड साइडला ऑक्सिजन कमी पडतोय, 2 ऑक्सिजन कमी पडतायत, twice of H2O ऍड करायचा. राइट हँड साइडला 3 ऑक्सिजन कमी पडतायत, twice of H2O ऍड करायचा. H2 बॅलन्स होत नसेल तर लेफ्ट हँड साइडला H+ आयन काय केला जातो ऍड केला जातो. ह्या रूल नुसार किंवा ह्या स्टेप नुसार आपण काय केलं रिएक्शन बॅलन्स करत गेलो तर आपली रिएक्शन सहज बॅलन्स होते. ठीक आहे, मग बघा पहिलं एग्जांपल आहे बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन म्हटलंय आणि रिएक्शन दिलेले आहे Zn + HNO3 twice HNO3 arrow ZnNO3 twice plus H2O plus NO. पहिली गोष्ट आपल्याला हे समजलं पाहिजे की दिस रिएक्शन इज अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन ऑर नॉट. बॅलन्स नाहीच आहे कारण इथे एकच NO3 दिसतोय आणि इथे NO3 किती दिसतायत 2 दिसतायत. इथे एक हायड्रोजन दिसतोय, इथं 2 हायड्रोजन दिसतायत. इथं Zn आहे, ठीक आहे, NO2 इथं 2 पण इथे 3 N दिसतायत पण इथं एकच दिसतोय. म्हणजे मुळातच ती रिएक्शन काय नाही बॅलन्स झालेली नाही. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा पहिल्या स्टेपला काय करायचं तर रिएक्शन लिहून घ्यायची आणि त्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट्स लिहून घ्यायच्या. Zn plus HNO3 arrow ZnNO3 twice plus H2O plus NO2. ठीक आहे, झिंक ऑक्सिडेशन स्टेट किती आहे ऑक्सिडेशन नंबर किती आहे
एकटा झिंक आहे, तिथं काय चार्ज दिसतोय का? एकटा असेल तर तो न्यूट्रलच असतो. लक्षात, ह्याच्यावर कोणताही चार्ज नाही आणि हा झिंक एकटाच आहे म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? 0. ठीक आहे. आता इथं 3 ऍटम आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. हायड्रोजन +1, ऑक्सिजन -2, 3 ऑक्सिजन आहे, -6. मुळात हा मॉलिक्यूल न्यूट्रल दिसतोय, बरोबर का? मग नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती? 0 झालं पाहिजे हे सगळं. +5 +1 +6 -6 0 होतंय का? म्हणजे नायट्रोजनला किती आली? +5. ओके. राइट हँड साइडला Zn NO3 ट्वाइस Zn ला अटॅच आहे. NO3 कडे मायनस असतो, बरोबर का? मग Zn +2. ओके. त्या NO3 ची -1, एकाची -1, 2 आहेत त्यामुळं -2. +2 -2 न्यूट्रल मॉलिक्यूल झालं. H2O H +2, एकाची +1 आहे म्हणून +2 -2. N किती? +4 -4 आता ऑक्सिडेशन स्टेट्स चेंज कुणाकुणाचे झाले ते पहिल्यांदा बघायचं. एक झिंकची झाली आहे. ठीक आहे. झिंकचं काय झालंय? Zn 0 to Zn +2, बरोबर आहे? म्हणजे याने काय केलेलं आहे? 2 इलेक्ट्रॉन्स लूज केलेले आहेत. प्लस ट्वाइस ऑफ इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत. ठीक आहे. स्टेप फर्स्ट पहिल्यांदा घेतली. झिंकचं काय झालंय? ऑक्सिडेशन. पुढं एकाचं ऑक्सिडेशन झालं याचा अर्थ कोणाचं तरी रिडक्शन झालंय. कुणाचं रिडक्शन झालंय? बघा, Nचं झालंय ना. +5 to +4, बरोबर का? हा, इकडे आहे पण तो मॉलिक्यूल मध्ये, त्या मॉलिक्यूलचं पूर्ण आपण -2 घेतो. पण इथं नुसत्या ऍटम यांचं घेतलंय, इथं नुसत्या ऍटम हा NO3 वर -1 चार्ज असतो, लक्षातच ठेवायचं. NO3 -1 SO4 -2 हे परत येत जाणार आहे, तेवढं लक्षातच ठेवायचं. लक्षात? ओके. बघा Nचं काय झालेलं आहे? N ठीक आहे +5 एरो, त्याचं काय झालेलं आहे? N +4. याचा अर्थ काय आहे? एक घेतलाय म्हणजे इकडेच एक इलेक्ट्रॉन, त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला आणि काय झालं त्याचं? N+4 झालं. ठीक आहे. म्हणजे काय झालं? रिडक्शन. ओके. आता ऑक्सिजन 6 आहे. हा, इकडे किती? 2 आणि 1 3 आणि 6 आणि 3 9 आहे. त्याचं ऑक्सिडेशन का नाही? हां, बघूया की आपण अगोदर इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करायचे. पहिल्या स्टेपला काय करायचं? इलेक्ट्रॉन, आणि नंतर काय करायचं? मॉलिक्युल्स बॅलन्स करायचे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली कोणाकोणाची दिसते? तर इथं ऑक्सिजनची -2 दिसते, इथं -2 दिसते, इथं -2 दिसते, म्हणजे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट बदललेली नाही. ठीक आहे. बदलली कोणाची? Zn आणि N ची. त्या दोघांचा अगोदर बघितलं. Zn ने काय केले? 2 इलेक्ट्रॉन लूज केले
आणि इथं काय दिसतंय एकच इलेक्ट्रॉन गेन केला कुणी n. मग काय करावं लागेल त्याला काय करावं लागेल 2 न मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर का. त्यावेळेस Zn न लूज केलेले 2 इलेक्ट्रॉन इथं काय होतील गेन होतील बरोबर का. हा n ला 2 न मल्टिप्लाय करा पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा. ठीक आहे. स्टेप सेकंड मल्टिप्लाय किंवा बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स. टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय रिडक्शन रिएक्शन बाय 2 बघा इकडे लक्ष द्या काय म्हटलंय टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय रिडक्शन रिएक्शन बाय 2. रिडक्शन रिएक्शनला फक्त 2 न मल्टिप्लाय केले ऑक्सिडेशनची आहे तशी देऊन घेतली Zn0 एरो Zn +2 प्लस ट्वाइस ऑफ E मायनस आणि ह्याला काय केलं 2 into n + 5 प्लस 2E मायनस एरो ट्वाइस ऑफ n + 4. आता झाले का दिसते का इकडे 2 इलेक्ट्रॉन लूज केले आणि ह्याने 2 इलेक्ट्रॉन काय केलेले गेन केलेले आहे. ठीक आहे. पण इथं n किती आहे 2 आहे. ह्या रिएक्शन मध्ये n किती दिसतायत एकच दिसतोय. मग ह्या मॉलिक्यूलला काय करावं लागेल 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. The corresponding spaces of both sides will be step 3. स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 लिहावंच लागतं. ठीक आहे. ज्या पद्धतीने 10वी मध्ये आपण बॅलन्स करत होतो स्टेप वाइज त्याच पद्धतीने फक्त बघा आता n 2 आयटम आहेत म्हणून याच्या नोंदीला काय करावं लागेल आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. रिएक्शन काय होईल Zn प्लस ट्वाइस ऑफ HNO3 एरो इकडे काय बदललंय का ZnNO3 ट्वाइस प्लस H2O प्लस NO2. आता बघा इलेक्ट्रॉन तरी बॅलन्स झाले. आता मॉलिक्युल्स कडे यायचं. झिंक एकच आहे लेफ्ट हँड साइडला एक आहे राइट हँड साइडला एक आहे. झिंक बॅलन्स करावा लागेल का नाही. हायड्रोजन लेफ्ट हँड साइडला 2 आहे राइट हँड साइडला 2 आहे बरोबर बॅलन्स करावे लागतील का नाही. ठीक आहे. नायट्रोजन लेफ्ट हँड साइडला 2 आहे राइट हँड साइडला 2 आणि 1 3 दिसत आहे बरोबर. हा सॉरी इथं पण ट्वाइस सॉरी इथं पण 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे कारण n+4 ला आपण 2 न मल्टिप्लाय केला त्यामुळे इथं n+4 कुठे NO2 मध्ये म्हणून ह्या NO2 ला सुद्धा 2 न मल्टिप्लाय केला. मग n 2च आहे पण इथं दिसतात किती एकूण 4 दिसतात. ठीक आहे. यांचा एक विषय आहे ऑक्सिजन 6 आहे इथं 6 7 8 9 दिसतात. म्हणजे राहिला विषय कोणाचा ऑक्सिजनचा आणि नायट्रोजनचा यांचा विषय राहतो. ठीक आहे. मग आता एक काम केलं आपण स्टेप 4 पहिल्यांदा नायट्रोजन बॅलन्स करून घेऊया. किती नायट्रोजन आहे 2 मी 2 4 पाहिजे आहेत किती 2च. मग काय करावं लागेल याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. हा मल्टिप्लाय लेफ्ट हँड साइड बाय 2 का तर राइट हँड साइडला 4 नायट्रोजन दिसतायत प्रोडक्ट मध्ये आणि रिएक्टंट मध्ये किती दिसतायत 2च दिसतायत. मग ते वाढवले पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यासाठी मल्टिप्लाय
L to balance the nitrogen. सर हा HNO3 टाइप के दो होते HNO3 हैं हा खाली मल्टीप्लाई बाय तीच मल्टीप्लाय HNO3 बाय 2. HNO3 ला 2 ने मल्टीप्लाय केलं तर Zn प्लस 4HNO3 एरो इकडचा आहे तसं Zn NO3 ट्वाइस प्लस H2O प्लस 2NO2. आता बघा बरं हायड्रोजन 4 आहे आता इथं 2च राहिले. ठीक आहे. ऑक्सिजन 12 आहे. किती झाले 6 7 7 आणि 4 11 बरोबर का. 3 गुणे 6 आणि 1 7 आणि 7 आणि 4 11. आता ऑक्सिजनचा फक्त विषय राहिलेला आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. लेफ्ट हँड साइडला हायड्रोजन 4 दिसतायत, राइट हँड साइडला 2च दिसतायत. लेफ्ट हँड साइडला ऑक्सिजन 12 दिसतायत, राइट हँड साइडला 1च दिसतोय. मग काय करावं लागेल लास्ट स्टेज to balance hydrogen and oxygen multiply H2O by 2. H2O ला 2 ने मल्टीप्लाय केलं तर बघा Zn प्लस 4 टाइम्स HNO3 एरो Zn NO3 twice plus 2 times H2O plus 2 times NO2. आता बघा लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड जे ऍटम्स आहेत ते बॅलन्स्ड दिसतायत का नाही. साधं सरळ ऍटम लिहून घेऊया. ऍटम कोण कोण आहेत झिंक हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन LHS RHS. LHS ला झिंक किती आहे एकच आहे, RHS ला एकच आहे. झिंक बॅलन्स आहे. हायड्रोजन 4 आहे LHS ला, राइट हँड साइड ला 4 आहे. हायड्रोजन बॅलन्स आहे. पुढे नायट्रोजन 4 आहे, इथं 2 आणि 2 4 4 4. राहिला ऑक्सिजन 4 त्रिकम 12 3 दुनी 6 2 8 8 आणि 4 12. लेफ्टला 12 राइटला 12. ठीक आहे. हां सर ZNO3 टॉइस लिखना है ZNO3 टॉइस. हां तो HNO3 टॉइस लिख देना. HNO3 टॉइस कसा घेईल. H ची व्हॅलेन्स किती आहे H ची एकच आहे त्यामुळे H ला एकच NO3 अटॅच होणार आहे. 2H आहे. हां कुठे आहे आहे कुठे आहे 2H खाली 2H NO3 टॉइस इथं 2H आहे 2H आहे आणि त्या दोन्ही H ला एक एक NO3 ऍड झाला. H NO3 टॉइस म्हटलास तू तर तो H एकच राहिला आणि NO3 डबल झाला. ह्याचा अर्थ काय आहे झिंक एकच आहे आणि NO3 डबल आहे. आणि ह्याचा अर्थ काय आहे H पण 2 आहेत N पण 2 आहेत आणि ऑक्सिजनचे O3 पण किती आहेत 2 आहेत म्हणजे 6 ऑक्सिजन आहे. इथं मल्टिप्लाय केलं की ते सगळ्यांना लागू होतं आणि खाली मल्टिप्लाय केलं की ते तेवढ्या ऍटम पुरतं लागू होतं. हे काय मेन्शन करतं ऑक्सिजनचे 3 ऍटम आहेत. ठीक आहे. आणि खाली 4 घेतले ना 4 HNO3. हां बरोबर. इथं त्याऐवजी 2H NO3 टॉइस लिखलं चालत नाही. कसं चालेल आपल्याला हायड्रोजन 4च पाहिजेत ना. 2H घेतलास तू असं म्हणतोयस ना तू 2H NO3 ट्वाइस बरोबर का. याचा अर्थ काय झाला बघ 2H आहे आणि NO3 ट्वाइस आहे असा अर्थ झाला त्याचा. ठीक आहे.
आपण काय घेतलंय 4 H पाहिजेत आपल्याला आणि NO3 4 हे किती झाले 2च H झाले काय लक्षात आणि इकडं आणि इकडं सेम आलं तर ते इकडं लिहिलं तरी सुद्धा मेन्शन होतच इथं लिहायची काही गरजच नाही सॉरी याचा अर्थ काय झाला NO3 4 झाले अजून 2 NO3 शिल्लक राहिले ठीक आहे बेदुने 4 NO3 हे कोणाला अटॅच करायचे कारण 2च यायचे त्या पद्धतीने फक्त थोडंसं इकडे लक्ष द्या मी एक्सप्लेन परत एकदा करतोय स्टेप्स बघा दिलेली रिएक्शन काय आहे झिंक प्लस HNO3 एरो ZnNO3 ट्वाइस प्लस H2O प्लस NO2 ऍक्च्युअल मध्ये ही रिएक्शन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन नाही ते आपल्याला बॅलन्स करायचं आहे आपण ऑक्सिडेशन स्टेट पहिल्यांदा बघितल्या पाहिजेत कुणाच्या बदललेल्या आहेत त्याच्यासाठी आन्सर मध्ये पहिल्यांदा दिलेले इक्वेशन जसं आहे तसं लिहिलं प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट लिहिली झिंक न्यूट्रल आहे ऑक्सिडेशन स्टेट 0 आली ठीक आहे हायड्रोजन ऑलवेज शोज ऑक्सिडेशन स्टेट 1 ऑक्सिजन ऑलवेज शोज ऑक्सिडेशन स्टेट -2 तीन ऑक्सिजन असल्यामुळे किती झाली -6 न्यूट्रल मॉलिक्यूल बॅलन्स करण्यासाठी नायट्रोजनची किती झाली +5 इकडे आलो झिंक NO3 ला ट्वाइस आहे म्हणून झिंकची +2 NO3 ची -2 आलं लक्षात पुढं H2O मध्ये +2 -2 NO2 मध्ये +4 -4 मग चेंज कशामध्ये झालाय झिंक मध्ये झिंकची वाढलेली आहे 0 टू +2 झालेली आहे आणि नायट्रोजनची +5 टू +4 झालेली आलं लक्षात म्हणजे झिंकची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झालेली आहे इन्क्रीज झाली याचा अर्थ ऑक्सिडेशन झालं याचा अर्थ त्यानं इलेक्ट्रॉन्स काय केले लूज केले डोनेट केले आणि नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झालेली आहे याचा अर्थ त्याचं रिडक्शन झालेलं आहे याचा अर्थ त्याने इलेक्ट्रॉन काय केलेले आहे गेन केलेले आहे पण इथं ऑक्सिडेशन स्टेट वरून काय दिसतंय तर झिंकनं 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत डोनेट केलेले आहेत आणि नायट्रोजननं एकच इलेक्ट्रॉन गेन केलेले आहे बरोबर का मग जेवढे एकाने डोनेट केले तेवढेच दुसऱ्याने काय केले पाहिजे गेन केले पाहिजे तर ते इलेक्ट्रॉन्स काय होतील बॅलन्स होतील म्हणून काय करायला लागलं टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय रिडक्शन रिएक्शन बाय 2 रिडक्शन रिएक्शनला 2 न मल्टिप्लाय केलं जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट केले होते तेवढे ऍक्सेप्ट झाले ठीक आहे मग हे 2 न मल्टिप्लाय करून आपण दिलेले जे इक्वेशन आहे ते परत लिहिलं कुठं फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं जिथे यांची +5 ऑक्सिडेशन स्टेट दिसत होती कुठे आहे इथं HNO3 ला आपण 2 न मल्टिप्लाय केलं जिथे यांची +4 ऑक्सिडेशन स्टेट दिसत होती तिथं 2 न मल्टिप्लाय केलं इथं NO2 ला +4 दिसते म्हणून NO2 ला 2 न मल्टिप्लाय केलं इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले जेवढे लेफ्ट हँड साइडला लूज केलेले होते तेवढे राइट हँड साइडला काय झाले गेन झाले ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन बॅलन्स झाली आता मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स आपल्याला काय करायचे बॅलन्स करायचे आहे त्याच्यासाठी आपण इक्वेशन बघितलं ज्या पद्धतीने आपण 10वी मध्ये बघत होतो त्या पद्धतीने झिंक LHS ला एकटाच आहे RHS ला एकटाच आहे झिंक बॅलन्स आहे झिंक मध्ये काहीही चेंज करायची गरज नाही आलो आपण हायड्रोजन कडे LHS ला 2च दिसतायत RHS ला 2 आहेत हायड्रोजन पण बॅलन्स्ड आहे नंतर आलो नायट्रोजन कडे नायट्रोजन LHS ला 2 दिसतायत RHS ला 2 आणि 2 4 दिसतायत नायट्रोजन बॅलन्स्ड नाही लेफ्ट हँड साइडला 2 कमी पडतायत म्हणून काय केलं HNO3 ला 2 न मल्टिप्लाय केलं Zn+4 2 2 काय झालं 4HNO3 बाकीचं इक्वेशन आहे तसं लिहिलं आता n बॅलन्स करण्याच्या नादात आपण हायड्रोजनचा बॅलन्स काय झालेला आहे चुकलेला आहे काय झालं 4H लेफ्ट हँड साइडला दिसतायत राइट हँड साइडला 2च दिसतायत ठीक आहे ऑक्सिजन 12 लेफ्ट हँड साइडला दिसतायत आणि राइट हँड साइडला 3 2 6 7 7 आणि 4 11च दिसतायत म्हणजे 2H आणि 1 ऑक्सिजन काय राइट हँड साइडला कमी आहे तो बॅलन्स करण्यासाठी काय केलं H2O ला 2 न
मल्टिप्लाय केलं म्हणजे एक H2O चा मॉलिक्यूल वाढवला आणि बघितलं LHS आणि RHS ला जेवढे ऍटम्स आहेत तेवढे समान आहेत आणि त्यामुळं आपण ह्या रिएक्शनला काय म्हणू शकतो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता 10वी मध्ये तुम्ही शिकलाय त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय एवढाच फरक स्टेप 1 चा फरक हे आपण 10वी मध्ये बघत नव्हतो डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करत होतो. आता पहिल्यांदा इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे आणि मग बाकीचे मॉलिक्युल्स बॅलन्स करावे लागणार आहे. लक्षात घ्या.